हरिओम श्रीराम अंबदने। माझं नाव सईता विरा इरतकर, चिकलठाणा उपासना केंद्र, औरंगाबाद। माझ्या मिस्टरांचा अनुभव आहे की मागच्या वर्षी आम्ही याचा व्यापार करतो आम्ही भाजीपाल्याचा, आणि त्यावेळेस त्यांनी आंबे विकायला घेतले होते आणि त्या नोटाबंदी झाली ना त्यावेळेस म्हणजे इतकं हे झालं, आणि आम्ही मालाची गाडी भरून आणली आणि गाडी भरून आणल्यानंतर मी ते कळलं की त्यांना की आता मालाची गाडी भरून आणली आपण आणि आता हे काय करायचं, आणि रात्रीच कळालं की नोटा बंद झाल्या, आता दुसऱ्या दिवशी कसा बाजार भरणार, असं याच्यावरच हे झालं। आणि दुसऱ्या दिवशी बाजारच भरला नाही, शुक्रवारचा बाजार होता तो बाजार भरलाच नाही। आणि मग त्यांना इतकं टेन्शन आलं की आता आपण काय करायचं, आता तर बाजार भरला नाही, आपण हे कुठं माल विकायचा, असं म्हणून त्यांनी ते माल आम्ही आडोळा दुसऱ्या व्यापाऱ्याला दिला आणि तो माल त्याच्यात असं तोटा आला पैशाचा की आता हे कसं भरायचं, असं त्यांना खूप टेन्शन आलं, त्यांची खूप BP वाढली आणि त्यांना इतका ताप आला की ते आडोळाच तिथंच म्हणजे इतकं दोनच इतक्या याच्यात ताप आली त्यांना की त्याला तिकून परतसुद्धा येता आलं नाही, इतका ताप आला। आणि मग नंतर आम्ही त्यांना घ्यायला गेले आणि ते तिकून त्यांना आणून सोडलं आणि घरी आले तर आम्ही त्यांना दवाखान्यात दाखवलं। असं दवाखान्यात दाखवलं तरी त्यांचा ताप असा बरा झालाच नाही, आणि होऊन 15 वार झाले तरी ते ताप कमीच झाला नाही। आणि मग नंतर मी म्हणले बापूराया तू आता हे किती दिवस हे ताप राहील, असं म्हणून आम्ही त्यांना इतकं दाखवायचा प्रयत्न केला खूप, तरी त्यांचं तापच निवत नव्हता। आणि तितक्यात आमच्या शेजारीच तापेनंच एक गल्लीत दुसऱ्या बाजूचा गल्लीतलाच माणूस होता, त्याला 3 दिवस ताप आली आणि तो लगेच गेला। तर आम्हाला इतकी भीती वाटायला लागली की आता आपण काय करायचं, की बापू आहे ना तर मग आपण कशाला भ्यायचं, असं म्हणून आम्ही धीर द्यायचं मनाला। आणि धीर त्यांना हेगडेवारमध्ये सह्याद्रीमध्ये ॲडमिट केलं, तिथं 8 दिवस ठेवलं, त्या काहीच उपचार केला नाही त्या डॉक्टरने, नुसतं असं वरून गोळ्या औषध ते द्यायचे हे करायचे। आणि मग त्यांना 8 दिवसाच्या नंतर आम्ही तिथून सुट्टी केली आणि इकडं हेगडेवारमध्ये त्यांना ॲडमिट केलं। आणि मग तिथं त्यांच्या पूर्ण टेस्ट केल्या, पहिल्यापासून टेस्ट केल्या आणि त्यांना मग सांगितलं की आता तुम्हाला ह्या टेस्टमध्ये काहीच नाही म्हणे, मग मोठी अँजिओग्राफी ते करावं लागतं म्हणे, ते करावं लागेल म्हणे। मग ते करण्यासाठी मग ते केलं आणि ते केल्याच्या नंतर त्यांच्या इथं अशी किडनीपाशी ते तापीमुळं अशी गाठ झाली आणि त्या गाठीत पाणी झालं, पाण्यात जीव तयार झाले तापीमुळं। 1-2 महिनेतच एवढं झालं आणि ते म्हणजे ते जीव आता तयार झाल्यानंतर डॉक्टर म्हणे आता तुम्हाला ही गाठ काढावं लागेल म्हणे, याचं ऑपरेशन करावं लागेल। मग आता हे तर घाबरायचे ऑपरेशन करायचं म्हणल्यावर, मग ते म्हणे आता ऑपरेशन तर कसं करणार, एक तर ती नाजूक जागा किडनीजवळ गाठ म्हणल्यावर, आणि कधी त्यांना असं आजारी पडले नाही ना, अचानक आजारी पडल्यामुळं त्यांना भीती वाटायला लागली। आणि मग घरी आलो आम्ही, घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तिथं परत हे करायचं होतं, ॲडमिट करायचं होतं त्यांना। आणि मग ते आल्याच्या नंतर आम्ही म्हणालो त्यांना दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं आणि तिथं गेल्यावर डॉक्टर म्हणाले आता दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला न्यायचं। तर तिथं गेल्या हॉस्पिटलमध्ये ते स्टेटरमध्ये नेलं त्यांना, ऑपरेशन स्टेटरमध्ये नेलं आणि मग म्हणाले ते की त्यांची एकदम इतकी BP वाढली आणि तापही खूप वाढला की त्यांना काय करावं म्हणून काहीच समजत नव्हतं। डॉक्टर म्हणाले आता यांना जर भुलीचं इंजेक्शन दिलं तर शुद्धीवर येतील की नाही येतील हे काही आम्ही सांगत नाही, असं म्हणून त्याने ते भुलीचं इंजेक्शन दिलंच नाही। आम्ही 2-3 तास तिथंच बसून राहिलो आणि माझं मातृवात्सल्य पठण चालूच होतं आणि रामनामोई पण माझ्यासोबतच होती। मी तर बापूचीच धावा करत होते आणि त्याने सांगितलं होतं बापूला की बापू माझं ऑपरेशन होऊ देऊ नकोस, मला ऑपरेशनाची भीती वाटते, असं म्हणून 2 दिवस झाले 3 दिवस झाले ऑपरेशन काही होत नव्हतं। ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायचं, बाहेर आणायचं, तिथं न्यायचं, बाहेर आणायचं हेच चालू होतं। आणि मग एक दिवस डॉक्टर म्हणाले यांचं काही ऑपरेशन होत नाही म्हणे, आपण यांना गोळ्या औषधानं करून बघू म्हणे। मग त्यांनी गोळ्या औषधानं केलं आणि परत त्यांनी सोनोग्राफी म्हणजे केलं, म्हणते आता काही होणारच नाही म्हणे, पण आपण
पाहू म्हणे प्रयत्न करून. मग त्यांनी सोनोग्राफी केली, परत केली सोनोग्राफी आणि मग म्हणाले की हे तर कसं शक्य, म्हणजे हे तर ऑपरेशनानं तर जंतू मारले जात नव्हते, गाठ तर काढाच लागत होती. पण त्याची गाठ अशी आपुलमत्या कमी होऊन गेली आणि ते बरे झाले. असे त्यांना 3 महिने सारखा ताप होता आणि त्या तापातूनही बापूंनी सावरलं. श्रीराम अंबज्ञ नाथ सेवा.